सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये करूळ घाटावरून सध्या वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करूळ घाटाचा हा प्रश्न गंभीर आहे। हा घाट मार्ग 1 वर्ष कामासाठी बंद ठेवून देखील काम पूर्ण न झाल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी घाट तात्काळ सुरू करा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला। तर यावरती नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी करूळ घाटासंदर्भात कोणतीही घाई करू नये, आम्हाला आमच्या विरोधकांचा जीव देखील महत्त्वाचा आहे, जनतेची सुरक्षा हे एकच ध्येय ठेवून रस्त्याचं काम सुरू आहे असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं। खरं तर गेले 2 वर्ष हा घाट मार्गाचं काम सुरू आहे। ह्या घाट मार्गामध्ये बेकायदेशीररित्या पूर्णपणे घाट मार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा घाट मार्ग बंद केलेला आहे। असं असून सुद्धा गेल्या 2 वर्षात हा घाट मार्ग सुरू झाला नाही। संदेशजी पारकर, सतीश सावंत यांनी वारंवार आंदोलन केले आणि त्यानंतर सुद्धा घाट सुरू झाला नाही। काल तर खरं तर 10 जानेवारीची डेडलाईन होती। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक मार्ग सुरू करण्याचं 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं, त्याच्या आधी पावसात सांगितलं होतं, परंतु हा सुरू झाला नाही। तर आता आम्हाला नाईलाजाने आज आपण बघितलं असेल की त्या रस्त्यावरची सगळी रस्ते हॉटेल बंद झालेले आहेत आणि त्यामुळे नाईलाजाने ठेकेदारांना कोण वाचवत असेल तर आम्हाला नाईलाजाने ते आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला घाट मार्ग हा एक मार्गी सुरू आम्ही करणार आहोत। बघा, शेवटी जनतेची सुरक्षा ही महत्त्वाची। कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे। शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्त्वाचा आहे, तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये। टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही, म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये। त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे। म्हणून एकदा ह्या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना, तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ। मी गाडी पाठवतो, चला हे 2-3 गाड्या एकाच गडक्यावर छोटी एक मिनी बस भरतो, मिनी बस मागवतो, सगळे एका मिनी बसमध्ये बसून जाऊ, त्याच्यातून काय हरकत नाही। शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे, तो नागरिकांसाठी आहे। त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता कामा नये। करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन, आहे की नाही? तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा।